नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण बीएड अभ्यासक्रमाअंतर्गत येणाऱ्या स्कूल एंगेजमेंट ह्या प्रात्यक्षिकासाठी अहवाल कशा पद्धतीने लिहायचा, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स टाकायचे हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओचा कोणताही पॉईंट मिस नका करू व व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वप्रथम आपल्याला फ्रंट पेज तयार करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्या कॉलेजचं नाव राहील, कोणत्या सत्राला आहे ते राहील आणि तुमच्या ह्या प्रात्यक्षिकाचं नाव, स्कूल एंगेजमेंट, नंतर तुमचं नाव, शिक्षक प्रशिक्षणाचे, ज्या शाळेला तुम्ही स्कूल एंगेजमेंटसाठी भेट द्यायला गेले होते त्या शाळेचे नाव आणि त्यानंतर तुमच्या प्राध्यापकाचे नाव ज्यांनी तुम्हाला यासाठी मार्गदर्शन. नंतर नेक्स्ट पेजवर आपल्याला अनुक्रमणिकाही लिहायची आहे. सर्वप्रथम आपल्याला प्रस्तावना लिहायची असते. कोणतेही अहवाल आपण प्रस्तावनेपासून सुरुवात करत असतो. नंतर त्यामध्ये पॉईंट ए मध्ये शालेय क्षेत्र व सुरक्षितता, त्यामध्ये पॉईंट ए भौतिक क्षेत्र, त्यामध्ये शालेय इमारती एक्सेट्रा. नंतर पॉईंट बी मध्ये सामाजिक घटक व त्यामध्ये कोणते कोणते घटक येतात हे आपल्याला सविस्तर लिहायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्र व पॉईंट डी मध्ये येते आपले शाळेची सुरक्षितता. याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. नंतर सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मध्ये आम्हाला सिलेबस, त्यामुळे मी त्याप्रमाणे तुम्हाला एकाच सेमिस्टरमध्ये हा संपूर्ण सिलेबस दिलेला आहे, तर तुम्ही एकाच सेमिस्टरमध्ये हे लिहू शकता. नंतर सेमिस्टर 2 मध्ये आपल्याला लिहायचं आहे की वर्ग वातावरण, अर्थसंकल्पना आणि पैलू, त्यामध्ये हे पॉईंट्स येतील. नंतर पॉईंट बी मध्ये आपल्याला लिहायचं अपेक्षा, नियम, दैनंदिनी व प्रक्रिया या अंतर्गत येणार. पॉईंट सी मध्ये येणार वर्ग संप्रेषण, त्यामधील हे पॉईंट्स. पॉईंट डी मध्ये येणार शिक्षक एक प्रभावी व्यवस्थापक व नेता. सगळ्यात शेवटचा पॉईंट हा महत्त्वाचा, शाळेचे उद्देश. शाळा जी स्थापन झाली तर त्यामागे उद्देश नेमका काय होता हे आपल्याला तेथील शिक्षकांकडून जाणून घ्यायचं आहे. आणि अर्थातच आपण कोणत्याही अहवालाचा शेवट हा समारोपासोबत करत असतो, त्यामुळे पॉईंट एफ हा समारोप येईल. तर ह्या सर्व घटकांची सविस्तर माहिती आपण पुढे घेणारच आहोत.